तर्फे व वंदनशी संलग्न असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व गुरुजनांतर्फे, पंडितजींतर्फे आपणास व आपल्या परिवारास अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवशी नरनारायण जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती व योगग्रीव जयंती असते. मदनरत्न ग्रंथामध्ये एक श्लोक सांगितला आहे, तो मी तुम्हाला सांगतो. अस्याम तिथो क्षयमुपैति हुतं न दत्तं तेना क्षयते कथिता मुनिभिस्तृतीया. उद्दिश्य दैवत पितृक्रियतेत मनुष्ये तच्चा क्षयम भवती भारत सर्वमेव. याचा अर्थ असा आहे, अर्थ जाणणं खूप महत्वाचं आहे. श्रीकृष्ण म्हणतात, हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला मुनींनी अक्षय तृतीया असे म्हटलेले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी होते. अक्षय तृतीयेला देवता आणि पितर यांना उद्देशून उदक कुंभाचे दान करावे असा सांस्कृतिक सांगावा आहे. या दिवशी नवीन घरात प्रवेश करतात, नवीन वस्तूची खरेदी करतात, नवीन सोन्यात दागिन्यात गुंतवणूक करतात, नवीन व्यवसायात प्रारंभ करतात. त्यामुळे त्या गोष्टींमध्ये सदैव भर पडते व त्याचा कधी क्षय होत नाही असं मानतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील कुळातील पद्धतीनुसार एक पाण्याचा घट आणावा. काही ठिकाणी 2 घट आणतात. पाण्याचा घट आणावा, माठ आणावा, तो पाण्याने भरावा, त्यात पाणी घालावं, वाळा घालावा, त्याने सुगंधित ते पाणी होतं. असा वाळा घातलेलं पाणी, एक आंबा, खरबूज, सातूचं पीठ, यव अशा गोष्टींचं दान केल्याचं खूप खूप महत्व आहे. ज्याने त्यांनी आपल्या घरातील पद्धतीनुसार विधी करावा. फक्त तो कुंभ जो आहे, पाण्याचा कुंभ, आपल्या गुरुजींना दान देताना एक मंत्र म्हणणं, एक श्लोक म्हणणं अत्यंत महत्वाचं आहे. तो मी श्लोक तुम्हाला सांगतो, माझ्या मागे म्हणता आला तर म्हणायचा आहे. एष धर्म घटो दत्तो ब्रह्म विष्णू शिवात्मकः अस्य प्रदानात तृप्यन्तु पितरोपि पितामहाः. गंधोदक तिलैर्मिश्रम. गंधोदक म्हणजे गंध, जल, उदक म्हणजे जल, आणि तिलैर्मिश्रम सान्नम कुंभम फलान्वितम पितृभ्यः संप्रदास्यामि अक्षय मुपतिष्ठतु. हा जो श्लोक, हा जो मंत्र आहे, हा धर्मसिंधू ग्रंथात दिलेला आहे. याचा अर्थ जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही जाणतातच, वंदनमध्ये तुम्हाला प्रत्येक वंदनतर्फे आपल्या सर्व मंत्रांचा, श्लोकांचा, केलेल्या पूजेचा अर्थ समजून सांगितला जातो. तर या श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. ब्रह्मा, विष्णू आणि शिव ज्यात सामावले आहेत असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केला आहे. या दानामुळे माझे पितर म्हणजे आपले स्वर्गस्थ वडील, आजोबा, पंजोबा, आई, आजी, पणजी हे जे आहेत, या पितरांना देवता तृप्त होत गंध, उदक, तीळ, यव म्हणजे सातू आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय्य म्हणजे क्षय न पावणारा ठरो. नमस्कार. पुनश्च एकदा वंदन परिवारातर्फे आपणास अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.